नमस्कार मंडळी. जरांगे पाटील यांनी आपलं 7वं आमरण उपोषण अखेर आज मागे घेतलं आणि यापुढे आपण उपोषण करणार नाही अशी घोषणाही त्यांनी दिली. चांगली घोषणा आहे, कारण आजपर्यंत जरांगे पाटील यांनी 7 वेळा आमरण उपोषण केलं. जरांगे पाटील यांचं प्रत्येक उपोषण हे सरासरी 7 ते 8 दिवस चाललं आणि त्यानंतर त्यांनी ते उपोषण मागे घेतलेलं आहे. कुठे थांबायचं हे जरांगे पाटील यांना अद्यापही कळलेलं नव्हतं. आता मात्र त्यांनी हे उपोषण मागे घेऊन एक चांगला पवित्रा घेतलेला आहे. यापुढे सरकारशी थेट दोन हात करण्याची तयारी जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेली आहे. त्यासाठी ते मुंबईत मोर्चाही काढणार आहेत. जरांगे पाटील हे सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळावं यासाठी भांडतायत, उपोषणाला बसलेले होते. आता थेट सरकारशी पंगा घेणार आहेत. उपोषण सोडल्यानंतर जरांगे पाटील यांनी नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलेलं आहे. मात्र हे उपोषण जरांगे पाटील यांनी का आणि कसं सोडलं हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. सुरेश धस जे भाजपचे आमदार आहेत, मागच्या काही महिन्यांमध्ये सुरेश धस यांचा उदय मराठ्यांचे, विशेषतः बीड मधील मराठ्यांचे नेते म्हणून झालेला आहे. वाल्मिक कराड याच्या विरोधात अर्थातच सुरेश धस यांनी एक मोठं आंदोलन उभं केलेलं आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस यांनी ते प्रकरण लावून धरलं आणि वाल्मिक कराड यांना त्यांनी लक्ष केलं. वाल्मिक कराडांच्या आडून आता ते थेट धनंजय मुंडे यांना लक्ष करतायत आणि संतोष देशमुख हे मराठा समाजाचे होते आणि त्यामुळे मराठा समाजाच्या सरपंचाला न्याय मिळावा असं हे प्रकरण तिथपर्यंत लांबलं. हे सुरेश धस भाजपचे आहेत, भाजप सत्तेत आहे, मात्र ते सातत्याने बोलतायत, विशेषतः धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलतायत. अर्थातच मुंडे कुटुंबियांविरोधात ते बोलतायत आणि त्यामुळे भाजप त्यांना गप्प का करत नाही असा प्रश्न अनेक वेळा विचारण्यात आला. अगदी देवेंद्र फडणवीस यांनाही त्याबद्दल तक्रार करण्यात आली की सुरेश धस यांना आवरा. मात्र हे सगळं होत असताना सुरेश धस हे बीड मधल्या किंवा मराठवाड्यातल्या मराठ्यांचे नेते होऊन बसले आणि पहिल्या क्रमांकाचे नेते झाले. सुरेश धस ज्या वेळेस आंदोलन करत होते संतोष देशमुख यांच्यासाठी, त्यावेळेस जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनात गेले होते आणि तिथे हे स्पष्ट झालं होतं की सुरेश धस हे आता मराठ्यांचे नेते झालेले आहेत, नंबर 1चे नेते झालेले आहेत. तर जरांगे पाटील हे त्यांच्या सोबत या संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या आंदोलनात होते. एकंदरीत काय, तर जरांगे पाटील यांना एक सक्षम पर्याय हा मराठवाड्यात प्रामुख्याने बीडमध्ये उभा राहिलेला होता. हे जे सुरेश धस आहेत, हे सुरेश धस फडणवीसांबद्दल मात्र एक चकार शब्दही बोलत नाहीत. अर्थात ते त्यांच्याच पक्षाचे आहेत आणि त्यामुळे संशय असा आहे की सुरेश धस यांचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांनीच उभं केलं का? आतापर्यंत जरांगे पाटील यांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केलं त्यावेळेस शिष्टाई करायला एकनाथ शिंदे तिथे जात होते. भाजपचं कोणीही आलं तरीही जरांगे पाटील आपलं उपोषण सोडायचे नाहीत. यावेळेस मात्र सुरेश धस हे भाजपचे आमदार, त्यांनी स्वतः जरांगेंना आपल्या हस्ते
लिंबू पाणी पाजलं. हा एक मोठा बदल मागच्या काही महिन्यांमध्ये झाला का? तर निश्चितच तो बदल आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे हा बदल मान्य करावा लागतो. आता जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांचं म्हणणं का ऐकलं, किंवा जरांगे पाटील यांच्या वतीने सुरेश धस यांनी राज्य सरकारशी शिष्टाई केली का, की फडणवीस यांच्या वतीने सुरेश धस यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत शिष्टाई केली? असे प्रश्न आहेत. पण सत्य एकच जे समोर दिसलं, की ते म्हणजे सुरेश धस तिथे आले आणि त्यांनी जरांगे पाटील यांना विनंती केली, सरकार काय काय करतंय हे सांगितलं. जसं समितीला मुदतवाढ देणं, त्यानंतर ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने मागे घेणं, हे या मागण्या मान्य केल्या आहेत राज्य सरकारने, हे सुरेश धस यांनी जरांगे पाटील यांना सांगितलं. आणि त्यानंतर जरांगे पाटील यांनी हे उपोषण सोडलं. एकनाथ शिंदे मात्र या ठिकाणी कुठेही दिसले नाहीत, किंवा त्यांनी स्वतःला या सगळ्या आंदोलनापासून लांब ठेवलं. आणि त्याचं कारणही तसंच आहे. एकनाथ शिंदे हे काही आता मुख्यमंत्री नाही आहेत. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि जो काही निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय आता देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. आणि त्यामुळे सुरेश धस यांना एक महत्वाची भूमिका या सगळ्या याच्यातून मिळालेली आहे. सुरेश धस जरांगे पाटील यांचे संबंध मधुर आहेत आणि त्यामुळे सुरेश धस हे जरांगे पाटील यांना आवरू शकतील आणि मराठ्यांचं भलं करू शकतील अशी दाट शक्यता आहे. आणि त्या शक्यतेअंतर्गत फडणवीसांनी तर सुरेश धस यांना ही शिष्टाई करायला लावली का? मंडळी, देवेंद्र फडणवीस हे कच्च्या गुरूचे चेले नाहीयेत. आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी काल आलेला पोरगा असं संबोधलं होतं. पण आज देवेंद्र फडणवीस हे कुठे पोचलेत हे पुन्हा एकदा या आंदोलनाच्या समाप्तीनंतर दिसून आलेलं आहे. मी काही बिंदू दिले आहेत, ते बिंदू जोडून बघा, तुम्हाला कळेल की या सगळ्या याच्यामध्ये काय राजकारण आहे. अर्थात हे राजकारण हे काही फडणवीस खेळत नव्हते. जरांगे मात्र मराठा आरक्षणाच्या आड फडणवीस आणि भाजपला लक्ष करत होते आणि ते लक्ष करणं हे फडणवीस यांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. आणि ते उत्तर हे सुरेश धस यांच्या माध्यमातून आहे का? असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.